दरवर्षी 1 डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून साजरा केला जातो। एड्स सारख्या गंभीर आजारासंदर्भात समाजात जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा करतात। या आजारासंदर्भात समाजात असलेले समज आणि गैरसमज दूर करण्यासाठी सरकारतर्फे आणि विविध सामाजिक शैक्षणिक संस्थांतर्फे विविध उपक्रमही राबवले जातात। या आजारावरती अद्यापही कोणताही पूर्णपणे बरा होण्यासाठीचा उपचार उपलब्ध नाही। मात्र तरी देखील दैनंदिन औषधोपचारातून हा आजार नियंत्रणात ठेवता येतो। या आजारावरती खाजगी आणि सरकारी दोन्ही प्रकारच्या रुग्णालयांमध्ये उपचार केले जातात। या संदर्भातलीच माहिती आपण आज तज्ञांकडून जाणून घेणार आहोत। डॉक्टर, सर्वप्रथम तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की कोणती लक्षणं दिसल्यानंतर एड्सची चाचणी करायला हवी? पहिल्या प्रथम मी अत्यंत आभारी आहे की आपण या एड्स दिनाच्या निमित्ताने जो काही एड्सच्या संबंधित माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहात आणि आपण हे टेलिकास्ट करून लोकांमध्ये याच्याबद्दल अवेअरनेस करण्याचा जो काही प्रयत्न करत आहात हा स्तुत्य कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमासाठी तुम्ही माझी मुलाखत घेत आहे त्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे। धन्यवाद। आता हा एड्सचा जो काही आजार आहे हा एड्स म्हणजे काय असतो, अक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम नावाचा आजार असतो आणि हा एका विशिष्ट विषाणूमुळे होत असतो। त्याला म्हणतो आपण HIV विषाणू, ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस ज्याला म्हणतो आपण। आणि हा ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस आपल्या शरीरामध्ये गेल्यानंतर आपल्या एक प्रकारच्या ज्या पेशी असतात प्रतिकार वेगवेगळ्या आजारांवर प्रतिकार करणारे जे काही पेशी असतात लिम्फोसाइट्स ज्याला म्हणतो आपण, त्या काही प्रकारच्या लिम्फोसाइट्सवर हे मारा करून आपली प्रतिकारशक्ती ही कमी करत असतात। आणि आपली प्रतिकारशक्ती जशी कमी होते तशी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शन्स ज्याला म्हणतो आपण ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन, म्हणजे हे एक प्रकारचे जीवाणू विषाणू हे आपल्या शरीरामध्ये असतात, ते त्रासदायक नसतात, परंतु हा व्हायरस आपल्या शरीरामध्ये गेल्यानंतर आणि आपली प्रतिकारशक्ती कमी झाल्यानंतर हे जीवाणू विषाणू हे उचल करत असतात आणि ते आपल्या शरीराला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात। तर महत्त्वाचं म्हणजे हे जीवाणू विषाणू जे काही असतात ते आपल्या फुफ्फुसावर परिणाम करत असतात, हे आपल्या मेंदूवर परिणाम करत असतात, हे आपल्या किडनीवर परिणाम करत असतात आणि ह्या ज्याला आपण ऑपॉर्च्युनिटी इन्फेक्शन म्हणतो, या ऑपॉर्च्युनिटी इन्फेक्शनमुळे आपल्या शरीराला हा खूप प्रकारचा त्रास होत असतो। आता हा HIV नावाचा जो काही विषाणू आहे जो आपल्या शरीरात घुसतो, हा काही आजार सगळ्या लोकांना होतो असे नाही। जरी एक मात्र नक्की की ह्या विषाणूमुळे आपल्या शरीरातली रोगप्रतिकार शक्ती ही खूप प्रमाणात कमी झालेली असते, परंतु हा विषाणू जो आपल्या शरीरामध्ये घुसत असतो ते जर काही विशिष्ट व्यक्तींना हा विषाणू आपल्या शरीरामध्ये घुसत असतो। उदाहरण देण्याचं झाल्यास ज्यांचं सेक्शुअल बिहेवियर हे अबनॉर्मल आहे, म्हणजे स्त्री पुरुष संबंध हे जर आले शारीरिक संबंध तर ते संबंध आपण कंडोम न वापरता किंवा मेन टू मेन संभोग केल्यानंतर हे प्रकारचे, किंवा जर माता ह्या HIV पॉझिटिव्ह असतील तर त्या बाळांना पण तो गर्भामध्ये जाण्याची शक्यता असते आणि बाळ HIV ग्रस्त असं आपल्या जन्माला येत असतं। तर हे जे काही सेक्शुअल बिहेवियर ज्यांचं अप्रोप्रिएट नाही त्या लोकांना ह्याची जास्त प्रकारे बाधाही जाणवत असते। आता याची लक्षणं जर तुम्ही विचारली तर जसजसे हा आपल्या रोगप्रतिकार शक्तीच्या पेशींवर मारा करत असतो, ज्यांना आपण CD4 सेल म्हणत असतो, जसजसे हे कमी होत जातात आपल्या शरीरातनं तसतसा या पेशंट लोकांना त्रास होण्याची शक्यता आहे। म्हणजे जरी HIV व्हायरस आपल्या शरीरामध्ये असला आणि ह्या पेशी जर नष्ट नाही पावल्या गेल्या तर आपल्या शरीराला काही त्रास होणार पण नाही, परंतु ह्या व्हायरसेसची एक जादूगिरीच अशी असते की ह्या CD4ला ते मारा करत असतात आणि CD4चे जे काही पेशी ह्या कमी झाल्या की आपल्याला तो त्रास जाणवायला चालू होतो। आता याच्यामध्ये काय असतं की कोणत्या अवयवांवर मारा केलेला आहे त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात। उदाहरणार्थ जर CD4 कमी झाला तर मी तुम्हाला मगाशी म्हटलं की वेगवेगळे जे काही ऑपॉर्च्युनिटी इन्फेक्शन असतात ते आपल्याला त्रासदायक ठरू शकतात।
काही लोकांना तर हे CD4 कमी झाल्यानंतर कॅन्सरचा पण त्रास होतो. म्हणजे कधी मेंदूचा कॅन्सर होणार, लिव्हरचा कॅन्सर होणार, अन्ननलिकेचा कॅन्सर होणार, गुदद्वाराचा कॅन्सर होऊ शकतो. कधी कधी आपले लिम्फोमा नावाचा जो काही कॅन्सर असतो तो होऊ शकतो. म्हणजे 2 प्रकार, एक म्हणजे विषाणूंचा मारा, HIV विषाणूंचा मारा, त्याच्यामुळे होणारा त्रास, ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन्समुळे होणारा त्रास, आणि तिसरा कॅन्सरमुळे होणारा त्रास. असे हे वेगवेगळ्या प्रकारचे त्रास आपल्याला आजार या पर्टिक्युलर व्यक्तीमध्ये होत असतात. आता कोणत्या व्यक्तीला कोणत्या प्रकारच्या ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शनचा त्रास होईल ते CD4 वर अवलंबून असतं. म्हणजे CD4 खूपच कमी झाला, 50पेक्षाही खूप कमी झाला, तर त्या लोकांना फॉर एक्झाम्पल खूप 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 म्हणजे जे न होणारे, कधी न होणारे आजार असे असतात ते होऊ शकतात. ह्या लोकांमध्ये TBचं प्रमाण हे जास्त प्रमाणात आढळून येतं. म्हणजे TB हा नुसतं फुफ्फुसातलाच TB होईल असं नाही, तर तो TB पोटाचा पण TB होऊ शकतो, अन्ननलिकेचा TB होऊ शकतो, मेंदूचा TB होऊ शकतो. सो असे वेगवेगळ्या प्रकारचे हे इन्फेक्शन्स हे असे होत असतात. मग जनरली काय असतं की या लोकांना भूक लागत नाही, ताप येत असतो, खूप दिवसापासून ताप, कधी महिने ताप असतो या लोकांना. यांना भूक तर लागतच नाही, शरीराचं आपलं वजन कमी होत जातं. आणि मग इतर जी काही लक्षणं असतात ते इतर कुठल्या अवयवांवर याने मारा केलेला आहे त्याच्यावर अवलंबून असतात. म्हणजे जर समजा लिव्हरवर मारा केला असेल तर काविळीचा प्रकार तयार होईल, किडनीवर मारा केलेला असेल तर किडनीचं काम हे कमी प्रमाणात होईल. पण इथे विशेष म्हणजे जाणून घ्यायचं हे आहे की नुसतं HIV नाही, त्या व्हायरसमुळे ज्याच्यामुळे हा आजार होत असतो तो तर शरीरावर मारा करतच असतो, परंतु त्याच्या अनुषंगाने आपली प्रतिकारशक्ती कमी झाल्यानंतर, CD4 कमी झाल्यानंतर जे काही वेगवेगळे अजून दुसऱ्या प्रकारचे इन्फेक्शन्स येत असतात त्याच्यामुळेही आपल्याला त्रास होतो. आणि कॅन्सरचे पण प्रमाण त्या लोकांमध्ये दिसून येते आणि त्याचाही त्रास होऊ शकतो. सर, एड्सग्रस्त रुग्णांसाठी सरकारतर्फे कोणत्या योजना किंवा कशा प्रकारे ट्रीट करावं असं काही आहे का? नाही, सरकारतर्फे तर आपले वेगवेगळ्या मेडिकल कॉलेजेसला, वेगवेगळ्या सिव्हिल हॉस्पिटल्सला ART सेंटर हे शासनाने सुरू केलेले आहेत. आणि आता तर जिथे जिथे मेडिकल कॉलेज आहे तिथे तर सरकारने निर्देशच दिलेले आहेत की ज्या ठिकाणी मेडिकल कॉलेज असेल त्या अर्थी आपल्याला ART सेंटर चालू करणं हे गरजेचं आहे, आणि ती प्रक्रिया चालू आहे. आता या ART सेंटरमध्ये काय असतं की सगळ्या तपासण्या होत असतात. एड्सच्या दृष्टीने, HIVच्या दृष्टीने सगळ्या प्रकारच्या तपासण्या होत असतात. रक्ताची तपासणी होत असते, त्याच्यामध्ये CD4ची तपासणी होत असते, त्याच्यामध्ये व्हायरसेसचं प्रमाण किती आहे ते पण कळत असतं. जर वेगवेगळे ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन झाले तर त्याची पण तपासणी होत असते. आणि हे सगळं फ्री असतं, म्हणजे याला काही पैसे लागत नाही. तर आणि त्याप्रमाणे निदान केलं जातं. एखाद्याला जर सोनोग्राफीची गरज भासली तर सोनोग्राफी पण करण्यात येते. एखाद्याला समजा CT स्कॅन करायची गरज पडली तर CT, पण हे सगळ्या तपासण्या ह्या मुफ्त होत असतात. आणि शासनाने या सगळीकडे सोयी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. सर, जेव्हा एखाद्या पेशंटला हे निदान होतं की तो आता HIV पॉझिटिव्ह आहे, तर पहिली ट्रीटमेंट कशी सुरू केली जाते सरकारी दवाखान्यांमध्ये? नाही, आता HIV पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर त्याची पहिली जी तपासणी आपण म्हणतो रक्ताची तपासणी, त्याच्यामध्ये HIVचे जंतू आहेत की नाही हे पहिल्यांदा आपल्याला कळत असतं. त्यानंतर त्यांचं व्यवस्थितप्रमाणे समुपदेशन करण्यात येतं, काउन्सिलिंग करण्यात येतं. म्हणजे खरोखर ट्रीटमेंटची किती गरज आहे, किती दिवसाची गरज आहे, कशा प्रकारची ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे, हा आजार दुसऱ्यांना ट्रान्सफर जाऊ नये त्यांच्याकडून, म्हणून त्यांनी काय काळजी घ्यावी याच्याबद्दल समुपदेशन केलं जातं. आणि या पेशंट लोकांचा CD4ची तपासणी करण्यात येते. आणि आजकाल तर सगळ्याच पेशंटची व्हायरल लोडची पण तपासणी करतो. व्हायरल लोड म्हणजे किती व्हायरसचं प्रमाण किती आहे याची पण तपासणी केली जाते. आणि त्याप्रमाणे मग कोणत्या पेशंटला कोणता औषधोपचार लागेल, वेगवेगळे रेजिमेंट्स असतात, त्या वेगवेगळ्या रेजिमेंट्सप्रमाणे त्यांना औषधोपचार केला जातो. पण एवढं मात्र नक्की की एकदा निर्णय झाला की ह्या पेशंट लोकांना औषधोपचाराची गरज आहे तर हे असं त्यांना ठासून काउन्सिलिंग केलं जातं की मी एकदा हे चालू केल्यानंतर एवढ्या प्रकारची औषधं त्यांना लाईफलाँग घ्यावी लागतात, म्हणजे कायमस्वरूपी घ्यावी लागतात. याच्यातली जर समजा 3 गोळ्या एकत्र असतील तर त्याच्यातली 1 गोळी घेतली तर म्हणजे बंद केली तर चालते असं करता येत नाही.
यांना जो काही रेजिमेंट चालू केलेली असते, जो डोस ठरवलेला असतो तो द्यावा लागतो. आणि हे चालू केल्यानंतरसुद्धा पेशंट लोकांना पुन्हा वेळोवेळी बोलवून त्यांचं पुन्हा पुन्हा काउन्सिलिंग केलं जातं. त्यांनी ह्या गोळ्या घेतल्या की नाही हे पण बघितलं जातं. पिल काउंट ज्याला म्हणतो आपण, हे पण बघितलं जातं. ह्या गोळ्या त्यांना पचतात की नाही, त्यांना लागू पडतात की नाही याची पण तपासणी केली जाते. आणि वेळोवेळी मग तो निर्णय घेतला जातो की आता हे जे काही औषधोपचार चालू केलेला आहे हा लागू पडत असेल तर पुढे चालू ठेवावा की दुसरा बदलावा. त्याच्यासाठी पुन्हा रक्ताच्या तपासण्या केल्या, वेळोवेळी ह्या तपासण्या केल्या जातात. आणि खासगी आणि सरकारी दवाखान्यांमध्ये जो उपचार मिळतात तर यामध्ये काही फरक आहे का की विशेष असा काही फरक नसतो. हे बरीचशी जी काही औषधं ह्या आजारावर उपलब्ध आहेत ते शासनाने सरकारी दवाखान्यात पण उपलब्ध करून दिलेले आहेत. खाजगी दवाखान्यात पण असा खूप काही फरक पडत नाही. औषधोपचार हा तो कोणत्या स्टेजला डिसीज आहे याच्यावर अवलंबून असतो आणि त्याप्रमाणे औषधोपचार केला जातो. असा काही खूप मोठा फरक पडत नाही. सर हे सांगू शकता का की एखादा पेशंट जर खासगी दवाखान्यामध्ये उपचार घेत असेल तर अंदाजे खर्च किती प्रमाणात येऊ शकतो त्यांना? आपण त्याला कोणत्या प्रकारची रेजिमेंट चालू केलेली आहे, कुठली प्रकारची रेजिमेंट त्याला लागू होणार आहे याचा निर्णय घेतल्यानंतर मग ती कॉस्ट ही वेगवेगळ्या रेजिमेंटची वेगवेगळी असू शकते. काही रुग्णांना 4 ते 5 हजार रुपये दर महिनासुद्धा खर्च येतो. काही रुग्णांना तर 10,000 रुपयेसुद्धा खर्च येतो खाजगीमध्ये. परंतु आपल्याकडे ह्या सगळ्या सुविधा उपलब्ध असल्यामुळे सरकारी दवाखान्यातल्या रुग्णांना याच्याबद्दल अजिबात खर्च येत नाही. सर सरकारी दवाखाना म्हटलं की कुठलाही उपचार घेण्यासाठी पेशंटच्या मनात थोडीशी भीती किंवा शंका काही प्रमाणात असते, तर या संदर्भात तुम्ही पेशंटला काय सांगाल? नाही, कसं आहे की आमच्या ससून हॉस्पिटलमध्ये तर हे HIV ग्रस्त जे काही रुग्ण आहेत त्यांचा जर तुम्ही आकडा पाहिला तर साहजिकच ही भीती तुमच्याही मनातून निघून जाईल की सरकारी दवाखान्यामध्ये खरोखर भीतीयुक्त वातावरण असतं आणि औषधोपचार वगैरे. आता तुम्हाला सांगतो आमच्या दवाखान्यामध्ये या HIV ग्रस्त रुग्णांना 41,948 रुग्णांना HIV झाल्याचं आत्तापर्यंतचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. त्याच्यापैकी 28,245 लोक हे ART ड्रग्जवर आहेत. म्हणजे जेव्हापासून आमचं ART सेंटर सुरू झालं तेव्हापासून आत्तापर्यंत 28,245. आणि त्या ठीक आहे, आता जसे हा आजार वाढत जातो, काहींना औषधोपचार लागू पडतो, काहींना लागू पडत नाही, किंवा पेशंट लोक काही जे काही नियम सांगितलेले असताना जर त्यांनी नाही पाळले तर हा आजार पुढे वाढत जातो. आता उदाहरण जर झालं तर एखाद्याला जर दारू बंद करायला सांगितली, HIVचा रुग्ण आहे त्याला दारू बंद करायला सांगितली पण त्याने नाही केलं तर मग मात्र त्याला पुढे जास्त प्रकारात त्रासदायक होऊन तो पेशंट दगावण्याची पण शक्यता असते. पण असं नाही की म्हणजे 28,245 लोकांना आपल्याकडे ART चालू आहे जेव्हापासून आपल्याकडे हे ART, म्हणजे असं काही नाही. म्हणजे पण हॉस्पिटलमध्ये सरकारी दवाखान्यामध्ये येणाऱ्या रुग्णाला जर आपण व्यवस्थित समुपदेशन केलं, त्यांच्या लक्षात आणून दिलं, आपण इथे काय काय उपचार करू शकतो, पुन्हा आपल्याला किती वेळा बोलवावं लागू शकतं, हे जर त्यांना व्यवस्थित समजून सांगितलं तर मला नाही वाटत की सरकारी आणि खाजगीमध्ये उपचारामध्ये असा खूप फरक पडेल. आणि सरकारी दवाखान्यातली भीती ही घालवणे हे जसं काउन्सिलरचं काम आहे, डॉक्टरांचं काम आहे, तसंच पेशंटचंसुद्धा विविध शंका कुशंका विचारून ते शंकेचं निरसन जर त्यांनी करून घेतलं तर मला नाही वाटत की त्यांना असं काय भयमुक्त सरकारी दवाखान्यातल्या वातावरणात यावं लागेल असं. सर एखाद्या रुग्णाला जेव्हा हे समजतं की आता आपल्याला HIV किंवा AIDS झालेलं आहे तर त्यानंतर जे थोडंसं मनोधैर्य खचतं किंवा थोडंसं जे खच्चीकरण होतं मानसिक, तर त्या संदर्भात आपण काही नाही, त्याच्यासाठी काउन्सिलिंग आम्ही करत असतो. डिटेल काउन्सिलिंग. ठीक आहे, आता की तुला हे असं असं झालेलं असणार आहे, याच्यावर औषधोपचार आता आजकाल पूर्णपणे उपलब्ध आहे. म्हणजे जसं आपण पूर्वी TBचा आजार म्हणायचो की TB झाला की पेशंटला त्याचं मनोधैर्य खच्चीकरण व्हायचं. परंतु आजकाल परिस्थिती कशी आहे TBची, TB हा आजार पूर्णपणे दुरुस्त होण्यासारखा आजार आहे. तसंच HIVच्या बाबतीतसुद्धा आहे. हा आजार पूर्ण 100% जरी आजच्या संशोधनाच्या अंती असं दिसतंय की 100% जरी हा शरीरातनं चालला जात नाही तरी त्या लोकांना नॉर्मल आयुष्य जीवन हे जगता येतं जर त्यांनी व्यवस्थित
सांगितलेली पथ्य पाळली, नियम पाळले, त्यांनी जर औषधोपचार वेळोवेळी घेतला आणि त्यांना जर पुन्हा पुन्हा ज्यावेळेस तपासणीसाठी बोलवण्यात आलेलं आहे त्यावेळेस आले आणि त्याप्रमाणे जर निर्णय घेत गेले तर त्यांचंही आयुष्य हे नॉर्मल आयुष्य जगता येते या लोकांना. सर, जागतिक एड्स दिनानिमित्त सरकारतर्फे कोणती थीम वगैरे असं अरेंज केलं जातं का आणि यावर्षी काही प्लॅनिंग आहे? हो सरकारतर्फे ह्यावर्षी थीम आलेली आहे ना. म्हणजे थीम आहे ह्या वर्षाची की ही जी लोक आहेत, जे पेशंट लोक आहेत त्यांना इक्वॅलिटी म्हणजे तुम्ही जरी HIV ग्रस्त असला तरी सारखं आहे. म्हणजे तुम्ही काही वेगळे नाही आहेत. हे नुसतंच पेशंट लोकांना नाही पण इतर लोकांनासुद्धा, समाजातल्या इतर लोकांनासुद्धा की ते काही वेगळे नाही आहेत. ते सुद्धा ठीक आहे, पेशंट आहेत, दे आर ऑल्सो ह्युमन बिंग्स म्हणूनच आहेत. तर ते त्यांच्यामध्ये इक्वॅलिटी, त्यांच्यामध्ये त्यांनी डाएट कसा घ्यायचा आहे त्याचा अवेअरनेस, एक्सरसाइज करणं किती महत्त्वाचं आहे याची माहिती आणि एक स्वतःला आजारी माणूस न समजता एक हेल्दी लाईफस्टाईल आपल्याला कशी जगता येईल याच्या बाबतीतसुद्धा अवेअरनेस करणं. आणि कसं आहे की हा आजार खूप वर्षापासून लक्षात म्हणजे याचं संशोधन वगैरे खूप परंतु संशोधनाची प्रक्रिया ही कंटिन्यू चालूच राहते. नवीन औषधं तयार होत असतात. नवीन औषधं किती प्रमाणात कसे लागू पडतात, अजून जे काही आहे यांचं प्रमाण, दुरुस्त होण्याचं प्रमाण कसं आपल्याला फास्ट करता येईल याच्यासाठी रिसर्च करावे लागतात. म्हणून ती रिसर्च ॲक्टिव्हिटीबद्दलसुद्धा या लोकांना माहिती करून देणं हे या वर्षाचं असं थीम आहे. म्हणजे इक्वॅलिटी ज्याला म्हणतो आपण, अवेअरनेस अबाउट द डाएट, एक्सरसाइज, हेल्दी लाईफस्टाईल आणि रिसर्च ॲक्टिव्हिटी. सर, शेवटचा प्रश्न असा आहे की जागतिक एड्स दिनानिमित्त तुम्ही इन जनरल नागरिकांना आणि पेशंटना काय सांगू? नागरिकांना एवढं सांगू इच्छितो की HIV न होऊ देणे हा पुढचे सगळे कॉम्प्लिकेशन टाळायचा सगळ्यात सोपा आणि चांगला मार्ग आहे. आणि HIV न होऊ देण्यासाठी जे काही रिस्क फॅक्टर ज्याला म्हणतो आपण ते अंगीकृत न करणे म्हणजे हा HIV नावाचा आजार होणारच नाही. ते प्रिव्हेंट करण्यासाठी जे नियम तुम्हाला डॉक्टरांकडनं, तुम्हाला काउन्सिलरकडनं जे काही सांगण्यात येतात त्यांचे तंतोतंत पालन जर केले तर हा आपला आजार होणारच नाही. उदाहरणार्थ मी तुम्हाला अबनॉर्मल सेक्शुअल बिहेवियर महत्त्वाचं कारण आहे, तेच जर आपण टाळलं तर हा आजार होणार नाही. तर हे प्रिव्हेंटिव्ह आस्पेक्ट याचा जो काय आहे तो जर पाळला तर मला वाटतं पुढचे कॉम्प्लिकेशन आपण 100%. आणि जर समजा इन केस हा आजार झालाच तर याच्यासाठी मनाचं खच्चीकरण न करता त्याच्यावर जर व्यवस्थित औषधोपचार योग्य सल्ल्याने जर करण्यात आला तर हा आजार मृत्यूस कारणीभूत नक्कीच होणार नाही. त्याच्यासाठी व्यवस्थित आपण औषधोपचार घेणे, डॉक्टरांनी जे काही नियम सांगितले असतील ते पाळणे, काउन्सिलरने आपल्याला जो काही सल्ला दिला असेल तो पाळणे, वेळोवेळी तपासणीसाठी येणे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार. मला तरी वाटतं की हे जर केलं तर नक्कीच आपण एड्सच्या याच्या संबंधित आपण फाईट करू शकू.